कॉन्स्टिपेशन झालं असेल किंवा पोट असं टाईट टाईट वाटत असेल तर तुम्ही एकदा ना ही भाजी खाऊन बघा. ही शेपूची भाजी आहे. ह्याला एन्शियंट टायमामध्ये मेडिसिन्सच्या प्रमाणे यूज केलं जात होतं. बिकॉज ह्याच्यामध्ये भरपूर चांगले न्यूट्रिशन्स आहेत आणि जे पोट स्वच्छ करायसाठी. तर हे बघा, मी काय केलं, तेल घेतलं, त्यामध्ये मी कांदा कापून टाकला, थोडं लसूण टाकलं आणि ही चटणी माझ्या घरात असतेच असते बनवलेली. तर ह्याच्यामध्ये काय मिरची आहे, जिरे आहेत, लसूण आहे, बस एवढंच टाकून ही चटणी मी रेडी ठेवते घरामध्ये. आता हे बघा, मी मूगची डाळ गरम पाण्यामध्ये एक 10-15 मिनटं भिजत ठेवलेली, म्हणजे ती सॉफ्ट होणार. आता मूग डाळ टाकले तर कसं, शेपू ही गरम असते आणि मूग डाळ ही थंड असते, तर हे कॉम्बिनेशन खूप टेस्टी लागतं आणि असं खूप खूप छान लागतं ह्याचं कॉम्बिनेशन, म्हणजे बॉडीला, कारण आपण बॉडी रिकवर करतो, म्हणजे पोट स्वच्छ होण्यासाठी ही भाजी आहे. आता बघा, डाळ डाळ मी टाकली त्याच्यामध्ये आणि आता थोडंसं हळद आणि मीठ टाकून मी त्याला झाकण त्याला थोडंसं वाफू देणार आहे डाळीला, कारण डाळ ऑलमोस्ट म्हणजे कशी मऊ झालेली असते गरम पाण्यात भिजवली त्यामुळे, तरी आपण थोडंसं त्याला सॉफ्ट ठेवू आणि मूग लगेच शिजते. आता हे बघा, त्याच्यामध्ये मी कापलेली शेपू आहे ना, शेपू टाकली आणि आता ह्याला मी मिक्स करणार. मिक्स केल्यानंतर तुम्ही बघणार आहेत की एकजीव होणार. नंतर थोडं लिफी व्हेजिटेबल असं पण पाणी सोडतं, ते सॉफ्टच होतं नंतर. किती जास्त क्वांटिटी, आता बघा कढाई भरून दिसते, पण नंतर ते थोडंसं सॉफ्ट होतं, म्हणजे जास्त जास्त कमी नाही होणार, पण होणार ते क्वांटिटीपेक्षा थोडं कमीच होणार. हे बघा, ह्याचा अरोमा इतका स्ट्रॉंग असतो ना ह्या भाजीचा, आणि जितका ह्याचा अरोमा स्ट्रॉंग आहे तेवढंच बेनिफिशियल पण आहे पोटात गेल्यानंतर. सकाळी जर तुम्ही प्रॉपर ह्याला खाल्लं ना, तर सकाळी तुम्ही बघणार की तुमचं पोट एकदम स्वच्छ होणार आणि यू विल फील व्हेरी नाईस. मला मला ह्याचा ना अरोमा एवढा त्याचा म्हणजे आवडत नाही, पण ठीक आहे.